उन्हाळा सुरू झाला की एकच टेन्शन असतं, आज बनवलेलं अन्न उद्या टिकेल का? फ्रीज भरलेला असतो पण तरीही फूड पटकन खराब होतं आणि थेट कचऱ्यात जातं आणि आपले पैसेही जातात. पण टेन्शन नका घेऊ, आज मी तुम्हाला सांगणार आहे भन्नाट किचन हॅक्स, ज्यामुळे तुमचं अन्न जास्त काळ फ्रेश राहील, वेस्टही कमी होईल आणि बजेट पण वाचेल. हॅक क्रमांक 1, एअर टाईट कंटेनर्स. उन्हाळ्यात शिजवलेले अन्न लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे ते नेहमी एअर टाईट कंटेनर्स मध्ये ठेवणं खूपच महत्त्वाचं ठरतं. हवाबंद डब्यांमुळे बाहेरील उष्ण हवा, ओलावा आणि जंतू अन्नांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे अन्न जास्त वेळ ताजं आणि सुरक्षित राहतं. विशेषतः भाजी, डाळ, भात किंवा उरलेले पदार्थ थंड झाल्यानंतर लगेच स्वच्छ आणि कोरड्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावेत. यामुळे अन्नाची चव, सुगंध आणि पौष्टिकता टिकून राहते. शिवाय अशा प्रकारे साठवणूक केल्यास अन्न वाया जाणंही कमी होतं आणि घर खर्चावरही नियंत्रण ठेवता येतं. हॅक क्रमांक 2, कट फ्रुट्सवर लिंबूचा रस. उन्हाळ्यात कापलेली फळं पटकन काळी पडतात आणि त्याची चवही ताजेपणा कमी होतो, आणि याचं मुख्य कारण म्हणजे ऑक्सिडेशन प्रक्रिया. आणि हेच टाळण्यासाठी फळांवर हलक्या प्रमाणात लिंबू रस शिंपडणे हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे. लिंबांमध्ये असलेले नैसर्गिक ऍसिड फळांच्या पृष्ठभागावर एक संरक्षक थर तयार करते, आणि ज्यामुळे हवा थेट संपर्कात येत नाही आणि फळं काळी पडत नाही. विशेषतः सफरचंद, केळी, नाशपती यांसारख्या फळांसाठी हा उपाय खूपच उपयोगी ठरतो. त्यामुळे फळे जास्त वेळ फ्रेश, आकर्षक आणि चविष्ट राहतात. तसेच त्यातील पोषक घटकही टिकून राहतात. हा छोटासा किचन हॅक उन्हाळ्यात खूपच उपयोगी ठरतो आणि अन्न वाया जाण्यापासून बचाव करतो. हॅक नंबर 3, कट व्हेजिटेबल्स सॉल्ट वॉटर मध्ये ठेवा. उन्हाळ्यात कापलेल्या भाज्या पटकन सुकतात, रंग बदलतात किंवा खराबही होतात, आणि हेच टाळण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे मिठाच्या पाण्यात सगळ्या भाज्या ठेवणं. कापलेल्या भाज्या हलक्या मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवल्यास त्याचा ताजेपणा अधिक काळ टिकतो, कारण मिठाच्या पाण्यामुळे ऑक्सिडेशन प्रक्रिया मंदावते आणि जंतूंची वाढही कमी होते. विशेषतः बटाटे, गाजर, बीन्स किंवा कांदा यांसारख्या भाज्यांसाठी हा उपाय खूपच उपयुक्त ठरतो. काही वेळानंतर वापरण्यापूर्वी त्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या की चव आणि पोषण मूल्य दोन्ही टिकून राहतात. त्यामुळे उन्हाळ्यात भाज्या जास्त वेळ फ्रेश ठेवण्यासाठी हा एक सोपा आणि प्रभावी हॅक आहे. हॅक नंबर 4, दही. दही फ्रीज मध्येच ठेवा. उन्हाळ्यात दही पटकन आंबट होतं किंवा खराब होतं, आणि ही सगळ्यांना माहीत असलेली सामान्य समस्या आहे, कारण जास्त तापमानामुळे त्यातील बॅक्टेरिया जलद वाढतात, आणि त्यामुळेच दही नेहमी फ्रीज मध्ये ठेवणं हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय. दही तयार झाल्यावर ते लगेच स्वच्छ हवाबंद डब्यात ठेवून फ्रीज मध्ये ठेवलं तर त्याचा ताजेपणा, चव आणि घट्टपणा जास्त काळ टिकतो. फ्रीज मधील थंड वातावरणामुळे फर्मेंटेशन प्रक्रिया मंदावते, त्यामुळे दही जास्त वेळ वापरण्यास योग्य राहतं. विशेषतः उन्हाळ्यात दही बाहेर जास्त वेळ ठेवूच नका, कारण त्यामुळे ते लवकर आंबतं आणि आरोग्यासाठी योग्य राहत नाही. आणि योग्य साठवणूक केल्यास दही ताजं, चविष्ट आणि सुरक्षित राहतं. हॅक नंबर 5, ही खूप महत्त्वाची हॅक आहे. थोडंच जेवण करा. उन्हाळ्यात जास्त प्रमाणात एकाच वेळी जेवण शिजवणं टाळा. हेच तुमच्यासाठी फायदेशीर आहे, कारण उष्णतेमुळे अन्न पटकन खराब होण्याची शक्यता असते. त्याऐवजी तुम्ही थोड्या प्रमाणात रेग्युलर जेवण तयार करा, हा उत्तम पर्याय आहे. यामुळे नेहमी ताजं, गरम आणि पौष्टिक अन्न तुम्हाला खायला मिळेल, आणि अन्न साठवून ठेवण्याची गरजच भासणार नाही. ताजं शिजवलेलं अन्न पचायलाही हलकं असतं आणि उन्हाळ्यात शरीराला जास्त आराम देतं. शिवाय कमी प्रमाणात स्वयंपाक केल्याने उरलेले अन्न वाया जाण्याची शक्यताही नाहीये. त्यामुळे किचन मध्ये हायजीनही तुम्ही मेंटेन करू शकता. उन्हाळ्यात हेल्थ आणि फूड सेफ्टीसाठी ही सवय लावणे खूपच गरजेचं आहे. तर या 5 किचन हॅक्स तुमच्या वाया जाणाऱ्या अन्नाची नक्कीच बचत करतील. अशाच वेगवेगळ्या हॅकसाठी मज्जा पिंक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा.